दंडवत प्रणाम. जर परमेश्वर मनुष्यरूप धारण करतो तर त्याचे शरीर आपल्या शरीरासारखेच असते का? त्याला नखे, केस, त्वचा दिसतात. मग तो सामान्य मनुष्यापेक्षा वेगळा कसा? आणि अवतारातील शक्तीचे नियंत्रण कुणाच्या हातात असते? मायेच्या की स्वतः परमेश्वराच्या? आज आपण उद्धरण प्रकरणातील सूत्रे 6 ते 10 समजून घेणार आहोत. माया शरीराची रचना कशी करते? 6वे सूत्र सांगते, माया घटकविम आकारे ओते. येथे मायेची तुलना कुंभाराशी केली आहे. जसा कुंभार मातीपासून घडा तयार करतो, तसाच माया अवतारासाठी विशिष्ट शरीराची रचना करते. हे शरीर सामान्य मानवी शरीरासारखे दिसते, परंतु त्यामागील तत्व पूर्णपणे वेगळे असते. यामुळे परमेश्वर जीवांमध्ये सहज वावरू शकतो. शरीर दिसते मानवी, पण स्वरूप असते चैतन्यमय. 7वे सूत्र अत्यंत गहन आहे. नखचर्म रोमादि करौनी शुद्ध चैतन्य चिते. अवतारामध्ये नखे असतात, त्वचा असते, केस असतात. बाहेरून पाहिले तर तो एक सामान्य मनुष्य वाटतो, परंतु महानुभाव तत्वज्ञान सांगते की हे सर्व केवळ बाह्य स्वरूप आहे. अवताराचे खरे स्वरूप म्हणजे शुद्ध चैतन्य. ज्याप्रमाणे विजेचा प्रवाह बल्बमध्ये दिसत नाही, पण बल्बमधून कार्य करतो, तसेच परमेश्वराचे चैतन्य त्या शरीरातून कार्य करत असते. मायेला मायापुराचा अभिमान. 8वे सूत्र सांगते, मायापुरीम मायेसी अभिमानुः. मायेला या अवतारी शरीराचा अभिमान असतो. कारण संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ कार्य कोणते असेल तर ते परमेश्वराच्या अवतारासाठी शरीर तयार करण्याचे. म्हणून मायेला या मायापुराबद्दल विशेष महत्त्व वाटते. परंतु हा अभिमान परमेश्वराचा नसून मायेचा आहे. परमेश्वर सदैव निरभिमानीच असतो. ब्रह्मांडातील शक्ती आणि अवतारातील शक्ती. 9वे सूत्र अत्यंत महत्त्वाचा भेद सांगते. ब्रह्मांडीम शक्ती अधीनु शक्ती व्यापारुः, मायापुरीम ईश्वराधीनु शक्ती व्यापारुः. सामान्य सृष्टीमध्ये शक्तीचा व्यापार मायेच्या नियमानुसार चालतो. जन्म, मृत्यू, कर्म, काल, प्रकृती हे सर्व मायेच्या व्यवस्थेखाली कार्य करतात. परंतु अवतारामध्ये परिस्थिती वेगळी असते. तेथे शक्ती थेट परमेश्वराच्या नियंत्रणाखाली असते. म्हणून अवतारातील लीळा, चमत्कार आणि कृपाकार्य हे मायेच्या मर्यादांमध्ये अडकलेले नसते. मायापुरातील माया अलिप्त असते. 10वे सूत्र सांगते, मायापुरी इतर शक्तितुल्य मायाः. अवतारी शरीरामध्ये माया असते, परंतु ती तेथे नियंत्रण करता नसते. ती केवळ एक साधन असते. जशी इतर शक्ती परमेश्वराच्या आज्ञेखाली कार्य करतात, तशीच माया देखील तेथे परमेश्वराच्या अधीन असते. यामुळे अवतार मायेच्या बंधनात अडकत नाही. अवतार आणि सामान्य जीव यातील फरक. सामान्य जीव मायेच्या अधीन असतो, कर्मबंधनात अडकलेला असतो, अज्ञानाने ग्रस्त असतो. परंतु अवतार मायेचा उपयोग करतो, मायेच्या अधीन नसतो, शुद्ध चैतन्य स्वरूप असतो, शक्तीचा स्वामी असतो. हा फरक समजल्याशिवाय अवताराचे तत्वज्ञान समजत नाही. तात्विक संदेश. या सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, परमेश्वर मनुष्य रूप धारण करतो, परंतु तो सामान्य मनुष्य नसतो. त्याचे शरीर जरी मानवी दिसत असले तरी त्याचे स्वरूप शुद्ध चैतन्य असते. तो मायेचा उपयोग करतो, परंतु मायेच्या अधीन नसतो. आणि त्याच्या अवतारातील सर्व शक्ती प्रत्यक्ष त्याच्या नियंत्रणाखाली असतात. फ्लो टू रिमेंबर. सूत्रे 6 ते 10. लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. माया शरीर घडवते. शरीर दिसते मानवी, स्वरूप असते शुद्ध चैतन्य. मायेला मायापुराचा अभिमान. अवतारातील शक्ती ईश्वराधीन. माया अलिप्त साधन बनते.
मेमरी फॉर्म्युला. माया, मायापूर, चैतन्य, शक्ती, ईश्वराधीनता. कन्क्लूजन. उद्धरण प्रकरणातील ही सूत्रे आपल्याला अवताराचे एक अद्भुत रहस्य सांगतात. परमेश्वराचे शरीर दिसायला मानवी असते, पण त्याचे अस्तित्व शुद्ध चैतन्यमय असते. तो मायेचा उपयोग करतो, पण तिच्या अधीन नसतो. म्हणूनच अवतार हा सामान्य जन्म नसून परमेश्वराची जीवोद्धारासाठी केलेली दिव्य कृपा आहे. तुम्हाला या सूत्रांमधील सर्वात गहन विचार कोणता वाटला? अवताराचे शुद्ध चैतन्य स्वरूप, मायापुराचे रहस्य, की अवतारातील शक्ती थेट ईश्वराच्या नियंत्रणात असणे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्रताचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.